पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने सृष्टी बनवली, दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्याने जन्म दिला, तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली, चौथा नमस्कार आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे या जीवनाला खरा अर्थ मिळाला। आगतम स्वागतम सुस्वागतम। येथे आलेल्या सर्व क्रीडासीजनांचे मान्यवरांचे मराठी समाजलोचक अमोल पालेकर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। नक्कीच पंचांमध्ये सुद्धा चेंजेस होताना आपण पाहतोय। विश्वनाथांना मेन पंच आणि नक्कीच आमचे खरोखर कालच्यापासून 2 दिवस सचिन सर खरोखर चांगली लेग पंच केलेली आहे। मितेश सराने नक्कीच 2 मॅच मध्ये सचिन पालव सरांना आपण पाहिलं पंचगिरी करताना। क्षितिज ग्रुपवर असलेले प्रेम नक्कीच त्याचं दिसून येतं। मी काल सुद्धा सांगितलं सचिन सरांचा स्वभाव नक्कीच दिसायला साधा भोला आहे, परंतु डोक्यात गेला तर उद्घाटन सोहळा होताना पण नक्कीच पाहिलेला आहे या परिसरामध्ये। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण खरं बोललो तर बरं वाटत नाही सचिन सर, बरं बोललो तर खरं वाटत नाही, मग मागून खुशबूज होण्याची दाट शक्यता असते। आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच चांगली लढत पाहायला भेटेल। कारण का एका साईडला नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल अमित देसाई, नक्की दुसऱ्या साईडला तुम्हाला बिपिन काटे पाहायला भेटेल। बिपिन विरुद्ध अमित देसाई असा रंगणार सामना। ओहो पहिलाच चेंडू बाहेर, कोणी खेळायचं ना मित्रांनो, सहकार्य करा। आणि जो बाहेर बॅटिंग करत असेल त्यांची बॅट आज लागणारच नाही। समोर कोणी खेळायचं नाही, सहकार्य करा। मोठी टुर्नामेंट आहे, समोर कोणी खेळायचं नाही, ग्राउंड मध्ये कोणी खेळायचं नाही। आणि बाहेर जर कोणी खेळत असेल आज पूर्ण टुर्नामेंट त्याची बॅटिंग लागणार नाही। हो आता मात्र स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, फुल टॉस चेंडू समाचार घेतलाय, रन मिळाला 4, बेडा झाला पार। कारण का जेव्हा हक्काचा मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं, आणि जेव्हा हक्काचं सोडायची वेळ येते तिथून मात्र रामायण सुरू होतं। हो चांगला चेंडू, आता मात्र स्ट्रायकिंग यायला पाहतोय अमित देसाई। आधीच्या मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार ज्या खेळाडूला भेटला होता, असं एक नामवंत फलंदाज ज्याच्या नावाची डंका राहिलेली आहे परिसरामध्ये, अमित देसाई उर्फ चांद। हो आणि काय चांद लावलेला आहे आपल्या संघासाठी, जबरदस्त स्ट्रोक अटेम्प्ट करताना छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 4 धावा। नक्कीच वाट बघून झाली, आता मात्र अमित दाखवत सांगतोय आता वाट लावायची वेळ आहे। पहिला बॉल होता मोकला, दुसरा मात्र कसा ठोकला, आता मात्र चॉप केला बॉलला पॉइंटच्या दिशेने। योगी बनने से अच्छा उपयोगी बनो। नक्कीच कोणता खेळाडू ते उपयोगी बनणार आहे, चांगली लढत पाहायला भेटेल अमित विरुद्ध। हो आता मात्र कटवलेल्या 4 धावेसाठी या फलंदाजाने नक्कीच छाप टाकलेली आहे। 16 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत, सफल झालाय। आता मात्र जातो 1 धावेसाठी, वापसी का बिगुल वाजवलाय, शंखनाक वाजवलाय, घंटनाक वाजवलाय। धावसंघ जायले 17, आणि धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय 17। सोळा धावा झालेत। कृपा क्षमा असावी, 1 ओव्हर समाप्त, 16 धावा। नक्कीच सहकार्य करायचंय।
हो आता मात्र नक्कीच 1+1 खरोखर चांगला प्लस केलाय. पुन्हा एकदा अमित देसाई उर्फ चानला पाहतोय. हो बॅकफुटला गेल्यानंतर काय पंच जबरदस्त. तू जमी पैदा कर, तू आसमा पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू अपने अंदर पहला आत्मविश्वास पैदा कर. पुन्हा एकदा प्रथमेशला पाहतोय. हो आता मात्र वाईट. प्रथमेशने जर अमितची विकेट घेतली तर नक्कीच योगी यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुण्यात सज्ज झालाय प्रथमेश. छोटा पाकिट बडा धमाका. हो जबरदस्त बॉलला फ्लिप केलंय. चांगलं एलिमिनेशन होतं चेंडूवर, कारण घड्याळाच्या काट्यावर चालणार आपली मुंबई आणि मुंबईची शान आपलं स्थानिक क्रिकेट, मग ते टेनिस क्रिकेट असू दे किंवा अंडरम क्रिकेट असू दे किंवा लेदर क्रिकेट. हा क्रिकेट नक्कीच खूप लोकांना आवडतो, म्हणून आपण गर्दी नक्कीच पाहतोय प्रेक्षक वर्गाची. ओहो चॉप केलाय ऑन द राईस, ऑन द राईस. धाव संघ 30 धावा झालेल्या आहेत. जिंदगी की अजीब परिभाषा आहे, सवर गई तो जन्नत नाही तो तमाशा आहे. धाव संघ झाले 30. चांगली धाव संघ सेट केलेली आहे. अमित नावाचं वादळ, चान नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. आणि अमित सकाळच्या सत्रामध्ये काय खाऊन आला माहिती नाही, परंतु काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे. संडे आहे. पत्तों के खेल में एक तुरुप का एक्का और क्रिकेट में एक छक्का नक्कीच आवश्यक आहे. सफल झालाय, चॉप केलाय बॉलला, काऊ कॉर्नर मध्ये जातोय. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहणार आहोत. 31 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. सूरज टोके चॅनची जर विकेट घेतली 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चॅनच्या विकेटला मात्र बघा, चॅनसाठी मात्र प्रत्येक जण आवर्जून पैसे लावतोय. आणि एक रोख रक्कमसाठी पारितोषिक आले टोकेसाठी. हॅट्रिक घेतल्यावर 1000 रुपये हेतू यांच्याकडून. विश्वनाथ पांगारे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो काय मारलाय. नक्कीच प्रयत्न असा करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. नक्कीच विश्वनाथ यांनी जर विकेट घेतली 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा अमितला आउट करण्यासाठी किती जण टपलेले आहेत. अमित देसाई, चांद, बघा तुम्हाला आउट करणारे किती जण टपलेले आहेत. आपने मॅच देखा नहीं देखा तो क्या देखा. हो फ्लिप केलाय आणि आता मात्र चकवतोय बिपिन काटे यांना. गचाळाचं क्षेत्ररक्षण धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय. 40 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. आता मात्र रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स शॉट म्हणजे नक्कीच आम्ही सातत्याने सांगतो सट्टा शॉट. नक्कीच अजून संधी आहे. 2 चेंडू बाकी, 2 विकेट, 1000 रुपये रोख पारितोषिक हेतू यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅटर चांद. हुकमाचा एक्का सफल झाला. रनआउटची संधी आहे. मितेश कडे जाऊ. लेग पंच आहेत मितेश, निर्णय सांगतील. आणि अपील मात्र फेटाळलेली आहे. म्हणजे एरे एरे पावसा. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल. अजून संधी आहे 200 रुपयाची. काय घडेल काय बिघडेल. नक्कीच चांगली टुर्नामेंट प्रेक्षकांच्या भेटीला क्षितिज चषक 2025. हो काय चेंडू टाकला होता, खोदून काढलाय. रनआउटची संधी आहे. पंचांकडे अपील, मितेशकडे अपील केलेले बाबा यांनी. अपील मात्र नक्कीच फेटाळली गेलेली आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना पाहतोय 42 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 42. कारण का प्रियकर आणि प्रियसी यांचं संभाषण चालू असतं. प्रियकर म्हणतो प्रियसीला, मला कळत नाही तुझ्या घरातल्याने आपल्या लग्नाला होकार कसा काय दिलं.
प्रियकर म्हणतो प्रियसी म्हणते घरातल्याने मला विचारलं पोरग काय करताय आणि मी म्हटलं पोटात लाथा एक मारतोय. पारितोषिक आलंय बाबासाठी. एक विकेट 200 रुपये विश्वनाथ पांगारे यांच्याकडून. स्वतः पंच आहेत विश्वनाथ पांगारे यांच्याकडून बाबासाठी प्रत्येकी विकेट 200 रुपये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर बाबाला पाहतोय पहिल्याच बॉलवर खोदून काढलाय. आणि हॅट्रिक साठी का माझ्या नावाची चर्चा होते? बाबासाठी का आहे माझ्या नावाचा डंका सूर गवसलेला आहे. खरोखर अप्रतिम बॅटिंग आपण अमितच्या मॅट मधून का माझ्या नावाची चर्चा होते प्रक्षेपण करतोय आपल्या संघासाठी. आणि 13 चेंडू आतापर्यंत 26 धावा अमित देसाई याने बनवलेले आहेत. संधी आहे काय घडतंय काय बिघडतं आत्महत्या केली आहे कॉम्बिनेशन होतं. आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बाबा यांच्यासाठी योगेश रोंदळ यांच्याकडून. नक्कीच अमितची चांगली बॅट लागली होती. आपण जर व्यावसायिक क्रिकेट जर पाहिलं चेन असेल बाईक असेल तेव्हा मात्र खेळाडून आपण पाहिलं आउट करताना तशा आणि हा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. त्रिफळाची क्लीन बोल्ड उत्कृष्ट अशी गोलंदाजी बाबा यांची. आणि 200 रुपये लागू करकरीत रोख रक्कम. आणि बघा ऑन द स्पॉट 200 रुपये विश्वनाथ पांगारे यांच्याकडून. जराही वेळ वाया न घालवता ऑन द स्पॉट बाबासाठी 200 रुपये करकरीत नोटा. धावसंख्या झाले 49. पुन्हा एकदा बाबा कमबॅक केलेला आहे. आता मात्र वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी कारण का मांजर तर नावालाच बदनाम आहे. मांजरीपेक्षा जास्त माणसं आडवी जातात. चर्चा होईल या मॅच मध्ये. बिपिन काटे थ्रो केलेला आहे फॉलो थ्रो मध्ये बाबा यांच्या. आता मात्र पंचाने दंडित केलंय. नो चेंडू मितेश यांनी दंडित केलं गेलेलं आहे. नियम क्रमांक 21 नक्कीच पाहतोय. नक्कीच सतीश सुद्धा खेळताना आपण पाहाल चर्चा होईल प्रत्येक खेळाडूंची. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. क्षितिज चषक 2025 एक मानाचा करंडक. आयोजक विराट 11 दैसर. भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे. 4 चेंडू झाले. विनंती आहे की परत 200 रुपये लागू झालेत बाबासाठी. कृपया राज उमंग आणि गावदेवी बॉईज दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की माईकशी संपर्क साधायचा आहे. थोड्याच वेळात आपण टॉस द बॉस खेळणार आहोत. लवकरात लवकर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर यायचं आहे. पुन्हा एकदा बाबा स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव प्रतिम 2 धावा काढलेल्या आहेत. आणि या दिवसातील पहिल्या 2 धावा छोट्याशा जागेत 2 धावा 2 चोरट्या धावा. थोडी माफी असावी. थर्ड अंपायर आपल्याकडे कॅमेरा असल्यामुळे थोडं थर्ड अंपायरने चेक केलं आणि एक शॉर्ट धावा. धावसंख्या 54. अटेम्प्ट केला स्ट्रोक कुठे खाते हुए कार्पेटचा सारा घेतोय. रणविलाल 4 बेडा झाला पार. आणि आता असा अवाढव्य भव्य असा स्कोर उभा केलाय. 58 रनांचा डोंगराचा पाऊस आणि खरंच आता 59 रनांची आवश्यकता आहे. आणि टॉस साठी आले काय ते लोक कृपया विनंती आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस सोडून घ्यायचा आहे. खूप वेळ कमी आपल्या खूप मॅचेस भरवायच्या आहेत खेळवायच्या आहेत. विनंती आहे दोन्ही कर्णधारांना. उत्कर्ष आणि गावदेवी बॉईज दोघांना विनंती आहे टॉस सोडून घ्यायचा आहे. 58 विन आहे. 59 रनांचं असं भव्य दिव्य असं मोठं आव्हान आहे.
दोन्ही कर्णधारांना विनंती आहे पुढचा टॉस ओढून घ्यायचा आहे. योगेश रोंदळ यांना विनंती आहे दोन्ही कर्णधार लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या पूल मधील प्रथम सामना राज उमंग वर्सेस गावदेवी बॉईज. दोन्ही संघा कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. राज उमंग वर्सेस गावदेवी बॉईज. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आणि थोड्याच वेळात आता असं सेकंड इनिंग सुरू होते. ऋतुराज पहिला षटक घेऊन होतोय सायनाथ कडून वगाडिया बॉईज साठी. फलंदाज पटेल आणि फलंदाजसाठी आले संकेत आणि विकास. स्ट्राईक वरती आहेत संकेत, नॉन स्ट्राईकला आहेत विकास. मोठी अशी टुर्नामेंट दहिसर मधली भव्य दिव्य अशी टुर्नामेंट क्षितिज चषक 2025. मार्गदर्शक आमदार प्रकाश दादा सुर्वे तसेच क्षितिज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य मंगेश भाऊ पांगारे यांच्या या संकल्पनेतून उभारलेली क्षितिज चषक 2025. पहिला चेंडू ऋतुराज पटेल साठी. आणि पहिलाच एक अवांतर धाव. बॅकफुटला पंच म्हणून स्क्वेअर विकेटला मारण्याचा प्रयत्न पटेल यांचा पण एक अवांतर धाव. हो आणि गुगली समोरून वळवलाय बॉल. चकवा बॉल ऋतुराज यांचा पटेल यांना. ऋतुराज यांचा कमबॅक. कृपया सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांना विनंती आहे स्टेजच्या पाठीमागे पाण्याची सोय केली आहे. यावर रखरखऱ्या उन्हात तुम्ही आमची मॅच बघण्यासाठी आलात प्रेक्षक म्हणून. राज उमंग वर्सेस गावदेवी बॉईज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय राज उमंगने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इतक्या भर उन्हात आज प्रेक्षक आपल्या लाखो संख्येने टुर्नामेंटसाठी बघण्यासाठी आलेत. त्यांच्यासाठी छोटीशी सोय म्हणून आम्ही पाण्याची सोय केली आहे स्टेजच्या पाठीमागे. सर्वांनी पाणी प्यायचं आहे खूप ऊन आहे. आणि एक आत्महत्या शॉट सुसाइड शॉट आणि आउट. दहिसर मधील नामांकित संघ म्हणजे साईनाथ एक आपला दुसरा मॅच घेऊन आपल्या टीमला एक प्रकारे आता साईनाथचा दबदबा सुरू होत आहे हळूहळू. कारण की आज विराट 11 थोड्या वेळानंतर सुरू होणार. विराट 11ची पण एक मॅच आहे. प्रेक्षकांना विनंती कुठे जायचं नाही आहे. चॅम्पियन आत्ता मागच्या वेळेस झालेले चॅम्पियन्स आहेत ते बघूया. ऋतुराज आणि पुन्हा एक करकरीत शॉट मारण्याचा प्रयत्न आणि एक आउट. ऋतुराज 2 चेंडू 2 विकेट आणि हॅट्रिकचा चान्स ऋतुराज साठी. कम ऑन हॅट्रिक ऋतुराज साठी. नवीन फलंदाज मोनू उर्फ प्रथमेश. ऋतुराज हॅट्रिकचा सायनाथकडून या दिवसाची पहिली हॅट्रिक येते का पाहूया ऋतुराज यांच्या गोलंदाजीतून. ऋतुराज हॅट्रिक चान्स पण व्यवस्थित डिफेन्स आणि मी थोडं मिसअंडरस्टँडिंग टक्कर झाली. दुर्घटना नजरहटी दुर्घटना घटी असं झालं असतं पण थोडक्यात वाचले. थोडीशी इंजुरी पण आपल्या टीमला महागात पडू शकते. विनंती आहे खेळताना थोडी इंजुरी सांभाळायचे.
आणि एक पुन्हा एक अवंतर धाव आणि एक एक्स्ट्रा धाव. white+1. थोडस कृपया बाहेरच्या लहान मुलांना विनंती आहे, ऊन खूप आहे, तुम्ही मॅचचा आनंद घ्या, मॅच खेळू नका, बॉल आतमध्ये येऊन देऊ नका प्लीज, विनंती आहे. एक षटक समाप्त, धावसंख्या 4. आणि थोडंसं कौतुक सुद्धा आपण अमोल कॉमेंटेटर अमोल पालेकर यांचं पण केलं पाहिजे. ते सतत 3 दिवस, आज तिसरा दिवस कॉमेंटेट करतात. धन्यवाद अमोल पालेकर यांचं. दुसरं षटक, ओल्ड इज गोल्ड, प्रशांदा तैसरचा एक जुना खेळाडू. वयाला काय वय नसतं तसा प्रकार आहे. बघूया आता, टॅलेंटवर असतं क्रिकेटचा गेम. प्रशांदा एक स्वीप मारण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव, पिंट्या क्षेत्ररक्षण करताना. आणि एक करकरीत चौकार, स्ट्रेट ड्राईव्ह विकास यांच्याकडून प्रशांताला. आणि कॅचेसचा प्रयत्न आणि एक सुंदरचा प्रयत्न, पण बॉल लांब होता आणि कॅच ड्रॉप. मोनू प्रशांताचा सामना करेल. धावसंख्या 10, 3 चेंडू आणि एक डेली. पुन्हा एक बिंदी चेंडू, डॉट चेंडू. पुढील सामना कोणी जायचं नाही कुठे, पुढील सामना एक रंगतदार रोमांचक होणार आहे. गावदेवी बॉस आणि हा पुन्हा एक सुसाईड टर्फ 6 मारलाय अंडरआर्म बॉक्स मध्ये, टर्फ शॉट. आणि टोके स्वतः पुण्यावरून आले या मॅचचा आनंद घ्या. प्रत्येकी चौक्याला 200 रुपये भरघोस रक्कमाचा वर्षाव आहे. आणि टोकेने जर चौकार मारला तर 200 रुपये राणेकडून उर्फ चिक्की. कोगली बॉल होता, टोक्यानं तुला कळला नाही. 2 ओव्हर षटक समाप्त, धावसंख्या 10. 12 चेंडू, 49 रनांची आवश्यकता. अशक्य हे टोटल आहे, पण क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही, कधी काही होऊ शकतो. अनिश्चित का खेळ यानी क्रिकेट. बघूया, 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता. एकतर्फी सामना झालाय सायना त्यांच्याकडून. आणि टॅप शॉट आणि मिलिंद यांचा स्ट्रेट उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. मिलिंद आणि एक झेल, पण नजराटी दुर्घटना घडली. थोड्या सेकंदासाठी कॅच हुकला. एक उत्कृष्ट विकेट होती. आणि टोके पुन्हा 200 रुपये रोख रक्कम, चौकार आणि आत्मघाती हल्ला आणि स्वतः आउट, बाद. एकतर्फी सामना होतोय. हो, आणि एक अवांतर धाव. श्रवण साठी 500 रुपये बक्षीस. चौका मारला तर इतू यांच्याकडून एक रनआउटचा चान्स, डायरेक्ट थ्रो पण थोडासा वाचला. आणि विकास मगाशी त्याने करकरीत चौका मारला. आपल्या टीम साठी मेहनत करतोय, एकटा उभा आहे पहिल्यापासून, स्टार्ट टू एंड पण उभा आहे विकास. पुन्हा एक करकरीत चौका, म्हटल्याप्रमाणे बॅकफुट पंच आणि चौकार. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा दिनेश यांच्याकडून. आणि विकास एकतर्फी झुंज देतोय आपल्या टीम साठी. पुन्हा एक ड्राईव्ह शॉट, करकरीत चौकार. आणि खरंच थोडा टाळ्यात आलं पाहिजे वगाडिया बॉयज, खरंच ते टाळ्यात आलं पाहिजे. तुमच्या विकासने एकतर्फी झुंज लढवली आहे आपल्या टीम साठी.
शेवटचं षटक जितू श्रवणसाठी. कृपया थोडस वादळ येते, हवा येते, त्यामुळे थोडस विलंब होत. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येते जितू. पुढील सामना रंगतदार सामना आहे, प्रेक्षकांनी कुठे जायचं नाहीये. राज उमंग विरुद्ध गावदेवी बॉयज. आणि एक फसवा चेंडू बाहेरून थोडा आतमध्ये आला, बॅट्समॅन बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न फसला आणि एक डॉट चेंडू. पुन्हा एक आत्म चेंडू वैभव यांच्याकडून प्रयत्न आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धावचेत रनआउट. ठीक आहे. आणि धन्यवाद. एकतर्फी सामना, प्रेक्षक थोडेसे इरमोट झालाय, परंतु चांगला असा प्रयत्न विकास यांनी खूप मेहनत केले, झुंज लावतायत आपल्या. पुन्हा एक ड्राईव्ह शॉट मारा प्रयत्न आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वैभव यांच्याकडून. विकास सामना कर जितू. शेवटचं षटक घेऊन येत आहे आणि एक फसवा बॉल टाकताच म्हणला, गेला भाग आणि आउट. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एक फसवा चेंडू, गुगली बाहेरून आतमध्ये आलेला बॉल, चेंडू फलंदाजाला कळलाच नाही. आणि अभिनंदन सायनाथ 11 एकतर्फी सामना जिंकलाय. तसेच मॅन ऑफ द मॅच जितू. आणि टीमचं नाव काय होतं? वगाडिया ब्लॉग सन्मान चिन्ह घेतलं का नाही ना? वगाडिया बॉयला ना सन्मान चिन्ह. जितू की ऋतू? वसाड्या बॉयच्या कर्णधाराला विनंती आहे की आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मनोज ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचं आहे वसाड्या बॉयज. कृपया आता थोडं सावली इकडे फिरलेले आहे, तर स्टेजच्या समोरून सर्व विनंती आहे क्रिकेट तिकडे उभं राहायचं. पुढील सामना रंगतदार गावदेवी बॉयज. सामनावीर माफी असावी, या सामन्याचा सामनावीर आहे सामनावीर मॅन ऑफ द मॅच जितू. सायनाथ कडून मॅन ऑफ द मॅच आहे जितू. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला जितू यांनी. 17 रन्स बॅटिंगने आणि गोलंदाजीवर 3 विकेट असे या जितू यांना खरंच मॅन ऑफ द मॅच. आणि एक फोटो झाला पाहिजे जितू यांचा. मनोज यांचा त्यांना एक अतिशय सुंदर गोलंदाजी आणि बॅटिंग केलेली आहे जितूने. चांगल्या धावा ठोकल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि सन्मान चिन्ह तसेच टी शर्ट